अनेकदा आपण अपघाताच्या बातम्या वाचतो. इतके मृतदेह, इतके जखमी असे वाचून ऐकून देखील आता पहिल्यासारखे हृदयात चर्र होत नाही. माणूस म्हणून आपल्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात का, की माणसावर होणाऱ्या अन्यायाला आपण मूकपणे पाहत राहतो. माणुसकीवर आणि माणसाच्या असण्यावरच प्रश्नचिन्ह उभा करणाऱ्या हृदयद्रावक प्रसंगाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. घराच्या ओढीने ग्यारसी अमित यादव आणि अमित भुरा यादव हे पती पत्नी गावी चालले होते. त्याच दरम्यान नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मोर फाट्याजवळ मागून आलेला एका ट्रकने कट मारल्याने दोघेही रस्त्यावर पडले आणि यात ग्यारसी ही ट्रकच्या बाजूने पडल्याने चाकाखाली आली व जागीच मृत्युमुखी पडली. अमितवर तर अचानक आभाळच कोसळलं होतं. 31 वर्षीय ग्यारसी अचानक आपल्या डोळ्यासमोर मृत्युमुखी पडल्याने तो मानसिकरित्या सैरभैर झाला. मोठा हंबरडा फोडत त्याने मदतीसाठी आर्त हाकही दिली. मात्र येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर बोथट जाणीवा झालेली माणसं थांबायला तयार नव्हती. कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. सुन्न झालेल्या अवस्थेत त्याने पत्नीचा मृतदेह चक्क दुचाकीवर आपल्या मागे बांधून करणपूरला जाण्याऐवजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास लोणारा येथे परत यायला प्रवास सुरू केला. कोणीच मदतीला येत नाही हे पाहून हतबल झालेल्या पतीने आपल्या मृत पत्नीला दुचाकीवर मागे बांधून सुसाट प्रवास सुरू केला. त्याच्या मनात त्यावेळी सुरू असलेल्या घालमेलीचा अंदाज आपण बांधूही शकत नाही. अमितने 2.5 तासात आपले लोणारा येथील घर गाठले. या प्रवासात त्याने 4 पोलीस ठाण्यांच्या सीमा, टोल प्लाझा, आरटीओ चेकपोस्ट, 4 मोठी व किमान 15 छोटी गावे ओलांडली. तरी त्याची कोणी विचारपूसही केली नाही. कोणाच्या मनातही माणुसकी जागी झाली नाही. या दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग खुनाच्या संशयाने केला. पोलीस नियंत्रण कक्षाने अमितच्या दुचाकीच्या क्रमांकावरून त्याचा पत्ता शोधला व कोराडी पोलिसांना सूचना दिल्या. पोलीस घरी पोहोचले तेव्हा तो हतबलपणे पत्नीच्या मृतदेहाजवळ बसलेला त्यांना दिसला. त्याचा व्हिडिओ त्याला शोधण्यासाठी पोलिसांकडून व्हायरल आधीच करण्यात आला होता. पोलिसांना जरी खुनाचा संशय आल्याने हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असला तरी देखील यात प्रशासन आणि माणुसकीची सपशेल हार झाली आहे. मोठमोठे प्रकल्प आणि रस्ते यावर सभागृहांमध्ये स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे नेते अशा घडणाऱ्या घटनांना नेमके काय उत्तर देणार आणि यावर आता नेमके काय पाऊल उचलणार असा प्रश्न निर्माण होतो. हा फक्त एक प्रसंग नाहीये किंवा कुठला अपघात साधा नाहीये. यात अमितने फक्त आपली पत्नी गमावली नाही. या अपघातात फक्त ग्यारसीचा मृत्यू झाला नाही तर अखंड माणुसकीचा या घटनेने गळा घोटला आहे. तुर्तास इतकेच. आपण पाहत राहा कार्यारंभ.